आणि गेल्या 5-6 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतक्या घडामोडी घडल्यात की त्याची मोजदादही सहज करता येणं खूप कठीण आहे। पण राजकारणाच्या या सगळ्या घडामोडींचा, ताणतणावांचा कोणताही परिणाम स्वतःवर न होऊ देणं हे जे काही राजकीय नेत्यांना जमतं ना, ते तुमच्या आमच्यासाठी सहज शक्य मुळीच नाही। अहो बघा ना, म्हणजे पद मिळालं नाही, खुर्ची मिळाली नाही म्हणून पार अगदी पुरगटून लहान मुलासारखं बसणार, पार अगदी सत्तेत राहायचं की नाही इथपर्यंत चर्चा आणणारे आणि पत्रकारांसमोर मात्र कॉलेजच्या कट्ट्यावर असल्यासारखे एकमेकांना टोले हाणणारे नेते बघितले की हशा पिकतोच पिकतो। आता या सगळ्या टोलेबाजीमध्ये तरबेज असलेले अनेक जण आहेत जे महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत, पण सध्या या सगळ्यांमध्ये आघाडी कोणी घेतलीये? अजित पवारांनी। आज अजितदादांनी काय नवी टोलेबाजी केली आहे बघा। अजित पवारांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। दादांनी अर्थमंत्री म्हणून सादर केलेला हा 11वा अर्थसंकल्प। खरं तर इतके अर्थसंकल्प सादर करणारा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायची स्वप्न पाहणारच ना। पण दादांचं स्वप्न काही केल्या पूर्ण होत नाहीये। पण तिकडे एकनाथ शिंदेंनी मात्र दादांच्या मागून येऊन आपलं स्वप्न पूर्ण करून घेतलंय आणि त्याच स्वप्नात शिंदे इतके रममाण झालेत की आता ते उपमुख्यमंत्री पदाच्या वास्तवात यायलाच तयार नसतात। एकदा दोनदा अजितदादांनी शिंदेंची तळमळ समजून घेतली हो, पण आज मात्र दादांनी शिंदेंच्या तळमळीला अगदी शब्दच बहाल केले। खुर्च्यांची थोडी अदला बदल झाली आहे। मनात तर काही जात नाही ते। आता तुम्ही याला टोलेबाजी म्हणा नाहीतर मौके पे चौका म्हणा, पण दादांच्या या फटक्यानं शिंदेंसकट फडणवीस पण बाउंड्री लाईन कडे बघायला लागले। खुर्च्यांची थोडी अदला बदल झाली आहे। मनात तर काही जात नाही ते जाहीर भाषणाचं सोडा हो, पण सभागृहात पत्रकार परिषदेत टोलेबाजी करायची वेळ आली की एकनाथ शिंदे पण चांगलेच रंगात येतात। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेतही शिंदे असेच रंगात आले होते, पण अजितदादांनी बॅट काही शिंदेंच्या हातात टिकू दिली नाही। सरकारची टर्म नवीन असली तरी सुद्धा आमची टीम जुनीच आहे, फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्यांची बदलाबदल झाली। अजितदादांची मात्र फिक्स आहे। दादाचं बरं आहे, नो टेन्शन। तुम्हाला फिक्स ठेवता आले नाही त्याला मी काय करू? बरं, दादांनी शिंदेंना दिलेलं हे काही पहिलं गिफ्ट नव्हतं। मुख्यमंत्री पद मिळत नाही म्हणून शिंदे नाराज होते। पंतप्रधानांसमोर मंत्रिपदाची शपथ घेतील की नाही हेही माहीत नव्हतं। पत्रकार परिषदेत प्रश्न शिंदेंना विचारला गेला, पण उत्तर मात्र दादांनी दिलं। देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना। उनका समझ में आएगा, मैं तो लेने वाला हूं। आता अजित पवारांवर टीकेचे बाण सोडून शिंदेंनी ठाकरेंना बाय बाय केलं। मग हाय हॅलो करत अजित पवारच शिंदेंसोबत येऊन सत्तेत बसले। शिंदेंनाही वेलकम माय फ्रेंड म्हणण्याशिवाय काय पर्याय होता म्हणा। आता तर मनात असो नाहीतर नसो, हम साथ साथ हैचा अंक हा रंगवावाच लागणार ना। मग दादा आणि भाई दोघेही आपापले रंग भरतायत खरे, हा, पण ते रंग भरताना दोघांच्या चेहऱ्यावर हास्य आहे हे उत्तम झालं। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी। खुर्च्यांची थोडी अदला बदल झाली आहे। मनात तर काही जात नाही ते।